हॅलो एव्हरीवन. यूट्यूब थंबनेल सिरीजचा आजचा आपला तिसरा दिवस आहे आणि आज आपण पॉडकास्ट चॅनलसाठी आपला थंबनेल डिझाईन करणार आहोत. तर सर्वात आधी आपण क्रिएटवर जाऊन यूट्यूब थंबनेलसाठीचा जो कॅनव्हास आहे तो सिलेक्ट केलेला आहे आणि आपण आता या थंबनेलसाठी आपण ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड देणार आहे. तर मी एलिमेंट्समध्ये ब्लॅक बॅकग्राऊंड असं सर्च करते. ब्लॅक बॅकग्राऊंड. तर ग्राफिक्स आणि फोटोजमध्ये बरेचसे असे ब्लॅक कलरचे बॅकग्राऊंड आलेले आहेत. तर मला फोटोजमधून एखादा फोटो सिलेक्ट करायचा आहे. तर मी हा वाला सिलेक्ट केलेला आहे आणि आता मी त्याला ॲज अ बॅकग्राऊंड म्हणून सेट करते. त्यानंतर मला आता इथे 2 इमेजेस लागणार आहेत. 2 पर्सनॅलिटीज लागणार आहेत. तर मी एका बिझनेस वुमनसाठीचा पॉडकास्टसाठी चा थंबनेल क्रिएट करते. तर मला 2 वुमन लागणार आहेत. तर मी ऑलरेडी त्याचे फोटोज डाउनलोड करून ठेवलेले आहेत. तर मी त्यांना इथे पेस्ट करते. तर 1 अँड धिस इज सेकंड वन. तर हा जो फोटो आहे तो फुल आहे, फुल साईजमध्ये. तर मला त्याला क्रॉप करावा लागेल. ह्याची साईज थोडी मी इन्क्रीज करून त्याला मी क्रॉप करणार. तर इथून मला हा फोटो हवा आहे हाफ मध्ये. तर ओके, मी त्याला असा सेट करते इथे. आणि आता मला दुसरा फोटोही ह्याच साईजमध्ये सेट करावा लागणार आहे. तर मी सेकंड वन. ओके. तर हे 2 फोटोज मी असे सेट केलेले आहेत. आता ओके, थोडासा हात क्रॉप झाला होता तर मी तो व्यवस्थित करते. आता आपल्याला ह्याच्यासाठी माईक लागणार आहे. तर मी एलिमेंट्स मधून माईक सर्च करते. माईक ग्राफिक्स मध्ये आपल्याला भेटेल का? बघू आपण. ओके. तर याच्यातून आपल्याला एखादा माईक सिलेक्ट करायचा आहे. तर मी याच्यातूनच एखादा माईक सिलेक्ट करेन. तर मी हा वाला माईक सिलेक्ट करते आणि याची साईज थोडीशी छोटी करून मी इथे याला सेट करते आणि याच माईकला मी डुप्लिकेट करून फ्लिप करते आणि त्याला या बाजूला सेट करते. तर हे आपले 2 माईक सेट झाले आहेत. आता मला ह्याच्यावर पॉडकास्ट कशाबद्दलची पॉडकास्ट आहेत तो मला इथे मेन्शन करावा लागणार आहे. तर मी सक्सेस स्टोरी स्टोरी ऑफ
ऑनलाईन बिझनेस. ओके, सक्सेस स्टोरी ऑफ ऑनलाईन बिझनेस असं मी या पॉडकास्टला नाव दिलेलं आहे. आणि आता मला याची साईज थोडी इन्क्रीज करायची आहे, तर मी याची साईज 45 ठेवते. ओके, सो दिस इज द परफेक्ट साईज. आता मी थोडस माझं ऑनलाईन आहे ना, याला थोडस मी हायलाइट करणार आहे, तर मी याला वेगळा कलर देणार आहे. एवढ्याच टेक्स्टला त्याचा कलर मी येलो करते. येलो. अरे नाही. ओके, आणि त्याचे फॉन्ट पण मला बोल्ड करणार आहे. आणि बिझनेस बिझनेसला सुद्धा मी येलो कलर देणार. ओके, ह्याची पण फॉन्ट्स बोल्ड करणार. तर आता आपले हेडिंग देऊन झालेली आहे आणि आता आपल्याला इथे थोडासा इफेक्ट द्यायचा आहे, जेणेकरून जो काही पॉडकास्टचा पोस्टर आहे तो रिअलिस्टिक वाटेल. तर मी इथे ग्लो ग्लो सर्च करते एलिमेंट्स मधून. ओके, आता मी याला फ्लिप करणार आणि मी याची साईज वाढवते आज. ओके, तर मला हा ग्लो या साईज मध्ये हवा आहे आणि मी त्याला टर्न करते आणि याला पूर्ण बॅकग्राऊंडला मला हा सेट करायचा आहे. तर ओके, आणि या ग्लोचा कलर सुद्धा मला चेंज करायचा आहे, तर मी आधी याची पोझिशन चेंज करून घेते, याला बॅकवर्ड करते. ओके, आता एडिट मध्ये जाऊन मी त्याला येल्लो कलर मध्ये टर्न करणार आहे. तर इथे बरेचसे असे फिल्टर्स आपल्याला दिसत आहेत. याच्यातून आपल्याला एक फिल्टर सिलेक्ट करायचा. तर मला येलो शेड मध्ये ग्लो हवा आहे, तर बघते मला येलो मध्ये भेटतोय का, तर आहे इथे. बघू आपल्याला कोणता छान वाटतो तो आपण ठेवायचा. नाही, हा वालाच ठीक आहे. मी त्याची इंटेन्सिटी थोडी कमी करते. ओके, आता मी या पिक्चरला डेप्थ देण्यासाठी शॅडोचा वापर करणार आहे. ब्लॅक शॅडो. तर आपण शॅडो सर्च करूया एलिमेंट्स मध्ये आणि
आणि इथून आपल्याला ब्लॅक शॅडो भेटेल. तर हा शॅडो आपल्याला त्याची साईज इन्क्रीज करून सेट करायचं आहे. तर ची साईज मी ठेवली आहे पूर्ण. ओके. तर हा शॅडो जो आहे तो मला वरच्या बाजूला पण सेट करायचा आहे. चारी बाजूने मी हा शॅडो सेम सेट करणार आहे. तर मी यालाच परत एकदा डुप्लिकेट करणार आणि त्याला हॉरिझॉन्टल फ्लिप केले आणि आता वर त्याला मी सेट करते. आता त्याची ट्रान्सपरन्सी थोडीशी मी कमी करते आणि खाली जो शॅडो आहे त्याची ट्रान्सपरन्सी थोडी कमी करूया. आणि आता हा सेम शॅडो आपल्याला दोन्ही बाजूला साईडच्या बाजूने पण सेट करायचं. तर परत एकदा मी डुप्लिकेट केलं आणि मी त्याला टर्न करते आणि मी त्याला असं आणि त्याची साईज मी छोटी करते. आणि परत मी याला डुप्लिकेट करून समोरच्या बाजूला सेट करते. तर वर्टिकल करून मी त्याला फ्लिप केलं आणि इथे सेट करते आणि त्याची ट्रान्सपरन्सी पण ओके कमीच आहे, तर ठीक आहे. तर सक्सेस स्टोरी ऑफ ऑनलाईन बिझनेस हा आपला फॉन्ट आहे. तर आपले जे टेक्स्ट आहेत त्याला आपण थोडस फॉरवर्ड करूया. मी पोझिशन मध्ये जाते आणि त्याला फ्रंटला घेते. ओके. तर आता हे जास्त उठून दिसतात. आता यानंतर सक्सेस स्टोरी ऑफ ऑनलाईन बिझनेस. तर ऑलमोस्ट ऑल ऑनलाईन बिझनेस हे आपले सोशल मीडियापासून स्टार्ट होतात. तर मी इथे काही सोशल मीडियाचे आयकॉन्स दाखवणार आहे. सोशल मीडिया मी असं सर्च करते. ओके, वेट 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 वेट. एलिमेंट्स मध्ये सोशल मीडिया सर्च करायचे. सोशल मीडिया आयकॉन्स. तर इथून काही आयकॉन्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत आणि आपल्याला इथे प्लेस करायचे आहेत. तर इन्स्टा आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. तर सब ओके. तर मी हे काही आयकॉन्स घेतलेले आहेत. तर हे आयकॉन्स मी इथे साईडला सेट करते. साईज डिक्रीज करून मला इथे ते सेट करायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपला आता हा थंबनेल बनून रेडी आहे. तुम्ही ही असेच सिंपल सिंपल आयकॉन्स आणि फोटोज यूज करून एक अट्रॅक्टिव्ह थंबनेल क्रिएट करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू.